संजय राऊतांची भावनिक पोस्ट। हॉस्पिटलमध्येही थांबली नाही लेखणी। राऊत साहेब लवकर बरे व्हा। संजय राऊत म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बुलंद तोफ। शिवसेना फुटल्यानंतर पक्षावर आणि पक्षप्रमुखांवर विरोधकांनी केलेला प्रत्येक वार आपल्या रोखठोक तर कधी मिश्किल शैलीत त्यांनी परतावून लावलाय। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही तोफ गावागावात धडाडेल असं वाटत असतानाच लढवय्या संजय राऊतांना आजारानं गाठलं। त्यामुळे सध्या ते राजकारणापासून दूर आहेत। राजकीय तोफ थंडावली आहे, पण हाडाचे पत्रकार असलेल्या राऊतांची लेखनरूपी तलवार तळपते आणि त्यामुळेच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाही त्यांनी आपली लेखणी थांबवलेली नाही, कारण त्यांच्यातला पत्रकार त्यांना स्वस्थ बसू देत नाहीये। म्हणून त्यांनी एक भावनिक पोस्ट टाकली आहे। आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय ते पाहूया। हात लिहिता राहिला पाहिजे, कसेल त्याची जमीन आणि लिहिल त्याचं वृत्तपत्र, हा आमच्या पिढीला मंत्र होता, असं त्यांनी नमूद केलंय। संजय राऊत बरे व्हावेत अशी प्रार्थना कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी आणि इतकंच काय तर राजकीय विरोधकही त्यांच्यासाठी प्रार्थना करतायत। माझ्या शुभेच्छा आहे ते लवकर बरे झाले पाहिजे। शेवटी रोज सकाळची आमची जुगलबंदी महाराष्ट्र फार एन्जॉय करायचा आणि शेवटी राजकारणच्या जागी प्रत्येकाची प्रकृती आणि त्यांचं आरोग्य लवकरात लवकर बरं व्हावं आणि परत एकदा भांडूपच्या देवानंदसारखे ते सकाळी टीव्हीच्या समोर यावं अशी मी शुभेच्छा देतो। आजपर्यंत असंख्य संकट आली, संजय राऊत लढवय्याप्रमाणे लढले, कधी अपयश आले तरी खचले नाहीत, तर पुढे चालतच राहिले। असा हा निडर माणूस या आजारालाही पळवून लावेल आणि पुन्हा त्यांची मुलूक मैदानी तोप धडाडेल, यास त्यांना शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।